नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक चावडीवर एकच चर्चा आहे, ती कर्जमाफी. पण या चर्चेमधील दोन तारखांनी फार गोंधळ उडून दिलाय. कुणी म्हणतंय 30 सप्टेंबर, तर कुणी म्हणतंय 30 जून. पण थकीत शेतकऱ्यांचेच कर्जमाफ होणार आहे का? प्रवीण परदेशीच्या अहवालामध्ये नेमकं काय दडलंय? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलीही अफवा नाही, तर सहकार विभागाच्या बैठकीतील अतिशय खरी आणि अधिकृत अपडेट देणार आहे. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते फक्त खरी माहिती. तर शेतकरी बांधवांनो, आधी या 2 तारखांचा अर्थ समजून घेऊयात. पहिली तारीख म्हणजे 30 सप्टेंबर 2025 ही आहे कट ऑफ डेट. सहकार विभागाने बँकांना आदेश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत म्हणजेच ओव्हरड्यू आहे, त्याच शेतकऱ्यांचा डाटा गोळा करा. म्हणजेच या तारखेपर्यंत तुम्ही जर बाकीदार असाल तरच तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये विचार केला जाईल, तरच तुमची कर्जमाफी होईल. दुसरा मुद्दा म्हणजे 30 जून 2026 ही आहे अंमलबजावणीची डेडलाईन. सरकारने स्पष्ट केलं आहे की एप्रिलमध्ये अहवाल आल्यानंतर मे आणि जून या 2 महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून 30 जूनच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं उद्दिष्ट या सरकारसमोर आहे. आता बोलूयात याबद्दल. जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी. आता त्यांचं जी काही समिती आहे, आता बोलूयात प्रवीण परदेशी समितीबद्दल. आणि या समितीने अतिशय खोलवर जाऊन याचा अभ्यास केला आहे आणि त्याबद्दलचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. पहिला मुद्दा म्हणजे या अहवालानुसार थकबाकीदारांना प्राधान्य. ज्यांचं कर्ज नैसर्गिक आपत्तीमुळे थकलंय त्यांना 100% कर्जमाफी मिळण्याची शक्यता यामध्ये वर्तवली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे नियमित कर्जदारांचं काय. मित्रांनो, काळजी करू नका. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ते 80,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शिफारस या समितीने केलेली आहे. आता यामध्ये काही मर्यादा आहेत, ते पाहूयात. तिसरा मुद्दा आहे, ही कर्जमाफी किती पर्यंत होणार आहे, म्हणजेच किती लाखापर्यंत. 2 लाखापर्यंतची मर्यादा असू शकते, असं प्राथमिक अंदाज या अहवालामध्ये सांगण्यात आलेला आहे. सहकार विभागांच्या बैठकीत असा निर्णय झालाय की कोणत्याही पात्र शेतकऱ्यांचं नाव यामध्ये सुटू नये, जेणेकरून वंचित राहू नये, यासाठी वार रूम रात्रंदिवस काम करत आहे. बँकाकडून डेटा मॅचिंग काम हे 90% पूर्ण झालंय. त्यामुळे आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील. त्याचबरोबर आता उर्वरित शेतकऱ्यांचे जे काही रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचे देखील या कर्जमाफीमध्ये सामील असावे, अशी वेळोवेळी शिफारस करावी आणि प्रत्येक शेतकऱ्याकडून असं विविध प्रकारचे त्यांना प्रश्नाची विचारणा केली जावे, जेणेकरून रेग्युलर म्हणजेच थकीत कर्ज न असणाऱ्या, म्हणजे 30 सप्टेंबरच्या नंतरही ज्यांचं कर्ज थकीत झालेलं नाही त्यांना देखील यामध्ये कर्जमाफी मिळावी, जेणेकरून या 2025च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यावर अस्मानी संकट आलेलं आहे. गारपीट, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी वारंवार शेतकऱ्याकडून विशिष्ट प्रकारे या सरकारला जाब विचारलं पाहिजे, आंदोलने केली पाहिजेत आणि विशिष्ट प्रकारचे जे काही अर्ज दाखल केले पाहिजेत. आणि जे ग्रुपने अर्ज 30 असो, 40 असो, 10 असो, 20 असो, वारंवार प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक शेतकऱ्याकडून अर्ज गेला पाहिजे, जेणेकरून ते रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठी कर्जमाफी मिळावी. हीच एक माफक अपेक्षा आणि प्रत्येक शेतकऱ्याकडून अशी अपेक्षा केली जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, सारांश असा की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जर तुम्ही थकीत असाल तर 30 जून 2026 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही आनंदाची बातमी येऊ शकते. अफवा पसरवणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला बळी पडू नका. अधिकृत यादी कशी पाहायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर ही माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर आत्ताच शेअर करा. जय जवान जय किसान. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.